मुंबईमधल्या पाणी संकटाचा फटका आता बांधकाम क्षेत्राला देखील बसणार आहे। मुंबईमधल्या बांधकामासाठी दिलेल्या जल जोडण्या तात्पुरत्या बंद, तसंच बांधकामाच्या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरती निर्बंध। या निर्णयामुळे सुमारे 1.43 लाख घरांच्या कामांना विलंब होण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेमुळे सर्व शाळा आणि अंगणवाड्या सकाळच्या सत्रामध्ये भरतील। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश दिले आहेत। उद्यापासून 30 जूनपर्यंत दुपारच्या सत्रामधल्या शाळा बंद। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाच्या तातडीच्या सूचना। कोइंबतूरमध्ये 19 वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। नीटची फेरपरीक्षा देण्याची भीती वाटत असल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती आहे। कुनिया मुथूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। विद्यार्थिनीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आलाय। मुंबईच्या गिरगाव आणि कुंभारवाडा परिसरामध्ये एफडीएची मोठी कारवाई। 1328 किलो भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 3,60,000 रुपये। नमुने तपासणीसाठी पाठवले। लातूरच्या पानचिंचोली या ठिकाणी फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे। 15 ते 20 लाखांचं नुकसान झालंय। 8 महिला कामगार जखमी झाल्या। अनधिकृत कारखान्यांवरती कारवाई होणार का याकडे लक्ष आहे। कोल्हापूरच्या पाण्याचा खजिना इथली पालिकेची टाकी ओव्हरफ्लो। एकीकडे पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला।